तर तुम्ही पाहू शकताय आपण भुईमुगाच्या शेंगा कशा फोडल्या जातात. सुरुवातीला आपण अशा थोड्या थोड्या करत शेंगा टाकायच्या आहेत. शेंगा फोडणी यंत्र आहे ते खालच्या साईडने आपण थोडंसं पायाने होल्ड करायचं आहे आणि हाताने ते छानपैकी हलवलं की आपल्या शेंगा फुटल्या जातात. तर अशा पद्धतीने आपल्या शेंगा फुटल्या जातात. तर आता ह्या शेंगा आपण व्यवस्थित क्लीन करायच्या आहेत. तर ह्या क्लीन करण्यासाठी आपण तुम्ही इथे टेबल फॅनचा सुद्धा वापर करू शकता. पण छानपैकी हवा सुटली आहे. तर तुम्ही पाहू शकताय मी ह्याला उफणणं असं म्हणतात. तर आपण शेंगा इथे उफणूया म्हणजे हवेने जे छोटे छोटे टरकले आहेत ते बाजूला जातील. शेंगदाणे आपले जड असतात त्यामुळे ते खाली पडले जातील. तर अशा पद्धतीने हे पूर्वी शेतामध्ये खूप वापरली जाणारी पद्धत आहे. त्याला उफणणं असं म्हणतात. तर आता खाली ज्या शेंगदाणे आणि जाड आपले जे टरकले राहिलेत ते अशा पद्धतीने आपण सुपाने ते घोळायचे आहेत. घोळून जे टरकले आहेत ते बाजूला काढायचे. घोळल्यामुळे हे हलके हलके आहेत ते पुढे येतात आणि दाणे मागच्या साईडला राहतात. तर अशा पद्धतीने आपण घोळून झाल्यानंतर आपण हे पाकडायचं आहे. तर पाकडल्यामुळे जे काडी कचरा जो राहिलेला आहे तो निघून येतो. तर अशा पद्धतीने आपले शेंगदाणे स्वच्छ केले जातात. तर तुम्ही पाहू शकताय आपल्या दोन्ही पण मशीन खूप छान आहेत. तर तुम्हाला यामधील मशीन जर ऑर्डर करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअपला चॅट करून सुद्धा ही ऑर्डर देऊ शकताय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट्सद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या इथे कोणी शेतकरी बांधव असतील तर त्यांनासुद्धा ह्या भुईमुग शेंगांच्या फोडणी यंत्राची माहिती द्या. त्यामुळे त्यांनासुद्धा ह्याची मदत होईल. भुईमुग शेंगा हाताने फोडण्यासाठी खूप वेळ लागतो. तर ह्या यंत्रानुसार त्या पटकन फोडल्या जातात. खूप हलकं आणि सुटसुटीत असं मशीन आहे. घरगुती वापरासाठी ह्याचा खूप छान वापर होऊन जातो.